चांगला चेंडू लेग कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण A1 क्वालिटीचा पाहायला मिळाला. इथे नक्कीच 3 धावा वाचवल्या गेल्या आणि पहिलं षटक समाप्त झालंय. पंचांचा इशारा मात्र इथे आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आई गावदेवी खरसुंडी संघाच्या धावा लागल्यात त्या स्कोर कार्ड वरती 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या 19 तारखेला असा जल्लोष जसा क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय तसा जल्लोष अवघ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. भगव्या वातावरणामध्ये आदरणीय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र सुंदरतेने सादर करताना आपल्याला सगळे शिवभक्त पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉलर रोहन ठोंबरे. छोटा पॅक बडा धमाका. रोहन ठोंबरे रोहनचा चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. मयुरेश भौडनं मारलाय लांबच लांबचा हा दीर्घ प्रवास करणारा बिग हिट षटकार. टीम वीरेश्वर वर्षी कोपली संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उमेश कोळंबे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इथे या चेंडून बॅटचा संपर्क साधलाय आणि 6 धावा मात्र मिळवल्या. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती 25. स्लॉट मध्ये घेतल्यानंतर मयुरेशनं मात्र पार्किंग प्लॉट मध्ये त्याला पाठवलं. मयुरेश नावाचा ठसा मात्र मैदानामध्ये या षटकारानं दाखवला, पण इथे नोंद आता गोलंदाज घेणार का? या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, बरीचशी मैदान यानं गाजवली आहेत. इथे चांगला चेंडू पण ऑप्शनची लाईन मात्र यानं सोडली आहे. पण मात्र अविनाशजी पालांडे सर सांगतायत का हा चेंडू सुवैर आहे. अविनाश पालांडे या सरांचं मी नक्कीच कौतुक करेल. अचूक निर्णय ज्यांचे आपल्याला पाहायला मिळालेत. क्रिकेटचा जो काय अनुभव आहे तो मात्र त्यांनी पडायला लावले. इथे मात्र हिट विकेटचा शिकार झालाय. मयुरेश बोर्ड अति घाई संकटात नाही. आपल्या पदलालितेचा वापर नियंत्रित मात्र त्यांना करता आला नाही. बॉडीचा बॅलन्स यावेळेस थोडासा डाऊन पाहायला मिळाला. बॅट मात्र यस्टनना आदळली गेली आणि त्यानंतर हिट विकेटचा शिकार मयुरेश बोर्ड यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतताना. संधी देऊया डीजे ऑपरेटर श्री इव्हेंटला. बॅटर जगदीश चाळके. जगदीशनं आलेल्या पुन्हा एकदा चेंडूला खेळलं. यावेळेस चेंडू सफर करतोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स. मिळतील धावा 4. इट्स चौकार. 30 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. जोरदार हाणामारी केली जातीये. मयुरेश बाद झाला असला तरी जगदीश मैदानामध्ये आलाय आणि जगदीशनं आल्या उत्तर दिलं 4 धावांचं. चौकार आपण पाहिला आणि या चौकारानं 30 धावा पूर्ण केल्याच स्कोर कार्ड वरती. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जोरदार हाणामारी केली जातीये. इथे कमबॅक करावा लागेल रोहनला त्याचा आधीचा इतिहास आठवावा लागणार. अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वॅकेंट एरियामध्ये टावल करतोय आणि हा चेंडू नो मॅन्स लँडच्या दिशेने गेला सीमारेषा पार. मिळतील पुन्हा एकदा 4 धावा चौकार. ठोक डीजे मेरे यार. पाहिली आता दोस्ती चषकामध्ये हे दमदार खेळ दाखवणारे खेळाडू आपण पाहतोय. इथे स्लॉट मध्ये घेतला. उंच पाहायला मिळाला. झेल पकडण्याची संधी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याच्या गाडीला ब्रेक नव्हता. इथे ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेल झाल्यानंतर काय घडलं तर चेंडू गेला 1 बाउन्स सीमारेषा पार. 440चा करंट देणारा हा चौकार. लागोपाठचा 3रा. जरा जोरदार टाळ्या जगदीश साठी ज्या जगदीशला लागोपाठचे 3 चौकार मारलेत.
या टाळ्या का वाजवायला सांगितल्या माझे गुणलेखक मला विचारतात, कारण आता थंडी वाढली आहे. टाळ्या वाजवल्यात की रक्तप्रवाह वाढेल आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल. इथे चौथा येतोय का, आणि हा आलाय हँडसम ब्युटिफुल. पुन्हा एकदा चेंडू गेला गोल. चौथा चौकार 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 चौकार. टोटल रिप्लेच्या माध्यमातून इन ऍक्शन आपण बघतोय. खेळाडूंना चांगला प्रयत्न केला आणि प्रेक्षकांना देखील चांगला प्रयत्न केला. टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 42. 42. नेक्स्ट बॉलर संदेश पाटील. डाव्या हाताचा एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती आलाय. नाना पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. थोडा जरा पंचांना विनंती असेल, घाई करा. 3 षटकांचा सामना 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाली पाहिजेत. इथे बराच वेळ खर्च केला जातोय, वेळेला महत्व आहे. ही जी लाईट आहे ना, लाईट ती जनरेटरच्या साह्याने चालू आहे आणि इथे प्रत्येक मिनिटाला मात्र डिझेलनं मोजलं जातं. आणि या डिझेलचे मूळ रूप आपण पाहिलं तर थोडस अवघड परिस्थितीनं जावं लागतं त्या आयोजकांना, पण आयोजक सक्षम आहेत. चांगलं आयोजन त्यांनी केलंय. पण रनआउटची संधी आहे, अति घाई घडत नाही. संदेश पाटीलनं जर का चेंडू पकडून लावला असता तर कदाचित जगदीशला परतावं लागला असतं, पण जगदीश रनिंग खूप स्ट्रॉंग पाहायला मिळालं. जगदीशनं धावा घेतल्या तर 2 टोटल लागला स्कोर कार्ड वरती 44. मनीष स्ट्राइक एंड वरती आहे. अकोट टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळतो मिड विकेटच्या बाहेर. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न मनीष ब्रँडेड येतोय. लांबच लांबचा प्रवास करणारा बिग षटकार. टोटल 50 धावा लागला स्कोर कार्ड वरती. आजच्या रात्रीतील 3 षटकांमध्ये विक्रम केला मी तर म्हणेल. आई गावदेवी खरसुंडी संघाच्या खेळाडूंनी अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये हा विक्रम पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू बाकी आहे. अजूनही येणाऱ्या 4 चेंडू मध्ये जर या धावांची गाडी वाढत राहिली, चेंडू त्या नवीन मैदानामध्ये बघा चेंडू एवढा लांब गेला त्याला शोधायला मात्र माणसं लागली. पण मी क्रिकेट रसिकांचं नक्कीच कौतुक करेल, आयोजकांना पूर्णपणे ते साथ देतात. नवीन चेंडू जो मैदानामध्ये गेला ना तर तो मैदानाच्या बाहेर द्या. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल मारलाय मनीष बारसकरनं. बिग हिट बिग बिग षटकार. लागोपाठचा हा दुसरा आहे. इथे जगदीशनं 3 चौकार मारलेत. आता मनीष थांबायला तयार नाही. तो म्हणतो मी 3 षटकार मारणार आणि तिसरा षटकार आता येईल का. संदेश पाटील कसलेला गोलंदाज आहे, त्याला अचूक टप्प्यावरती चेंडू फेकावा लागेल. झेल पकडण्याची संधी होती पण इथे मात्र एका मोठ्या फलंदाजाला दिलंय तुम्ही जीवदान. पण जमेची बाजू असेल. नॉन स्ट्राइक एंड वरती मनीष आणि स्ट्राइक एंड वरती आता जगदीशला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 57. 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचं षटक आहे, काही चेंडू उरलेत. फिरून मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र
रनआउटच्या माध्यमातून परतीचा प्रवास करावा लागणार। हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल। शेवटचा चेंडू कदाचित मैदानामध्ये फेकला जाईल। 57 प्लस 1 तर झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरी धाव घेताना पुन्हा एकदा गडी बाद होईल तो टीम आई गावदेवी खरसुंडी संघाचा। पण आता पाठला करावा लागेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये टीम जय हनुमान कोहे चिंचोली संघाला 59 पूर्ण करावे लागतील। 58 लागलाच स्कोर कार्ड वरती। येणाऱ्या 3 षटकामध्ये आता काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी दोन्ही संघांना विनंती करूया थोडा स्पीडअप दाखवा, कारण की आता आयोजकांकडे देखील काही क्षण उरलेत। त्यामुळे घेऊया एक सुमधुर संगीताचा आनंद। डीजे श्री इव्हेंट